शासनाने रब्बी हंगामातील हमी भावात खरेदीसाठी मक्याची नोंदणी सुरू करण्यात आली, मात्र अद्यापही ज्वारीची नोंदणी सुरू झालेली नाही। ज्वारीला 3180 रुपये प्रति क्विंटल हमीभाव असताना बाजार समित्यात 2000 ते 2100 रुपयांपर्यंत क्विंटल ज्वारी खरेदी केली जाते। यामुळे शेतकऱ्यांचे क्विंटल मागे सरासरी 1000 रुपयांचे नुकसान होत आहे। तरी मक्याबरोबर ज्वारीची देखील नोंदणी सुरू करून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पत्र देऊन केली आहे। पत्राची प्रत त्यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना देखील दिली असून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे। काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी देखील याबाबत निर्देश प्रशासनाला दिले होते। आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या पत्रात नमूद केले, जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारीचा पेरा 48,403 हेक्टरवर झाला आहे। उत्पादन बाजारात मिळणारा भाव आणि हमी भावातील तफावत पाहिली तर 315 कोटींचा फटका एकट्या ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे। एकीकडे दुष्काळाने शेतकरी होळपळला असताना रब्बीत कष्टाने पिकवलेल्या पिकांना हमी भावापेक्षा 1000 कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय। तरी रब्बी हंगामातील ज्वारीची तात्काळ नोंदणी खरेदी केंद्र सुरू करून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रशासनाकडे केली आहे। जनजागर मराठीसाठी सुनील पाटील, चाळीसगाव तालुका प्रतिनिधी।